तर बंद करा. एक नोट्स तुम्हाला रिव्हिजनसाठी मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्ही एक नोट्स वाचा. त्यानंतर मराठीचं जे व्होकॅब आहे, पी-वाय-क्यू हे तुमचे तोंडपाठ झाले पाहिजेत. पी-वाय-क्यू जर ज्यावेळी तुमचे स्पेसिफिकली तोंडपाठ होतात, त्यावेळी तुमचं व्होकॅब्युलरीचं 60% to 70% हा सिलेबस तिथेच कव्हर होऊन जातो. कारण की प्रत्येक एक्झाममध्ये मल्टिपल ऑप्शन मधले 2 पी-वाय-क्यू चे उत्तरं असतात आणि 2 ऑप्शन नवीन असतात. त्यामुळे पी-वाय-क्यूचाच संदर्भ असतो. पी-वाय-क्यू केलं तुमचं 60-70 सिलेबस तुमचा कंप्लीट होऊन जातो. राहिली गोष्ट जे एखाद दुसरे जे व्होकॅब येतात, जे बाहेरचे येतात, ते सुद्धा तुमच्या म्हणजे एक सदसद विवेक बुद्धी वापरून किंवा तुमच्या मल्टिपल जे आपलं जे बाहेरचं जे एक्स्ट्रा अतिरिक्त वाचन असतं त्यामधून कव्हर होत जातात. पण जर तुम्हाला त्यासाठी सुद्धा जर सोर्स हवा आहे, तर मी आपलं मोरा वाळंबे सरांचा एक शब्द विचारून म्हणून पुस्तक आहे. तर एवढे मोके दामले वगैरे इत्यादी सगळे पुस्तकं वाचण्यापेक्षा जर तुम्हाला कुठला एक रेफरन्स बुक पाहिजेच आहे, तर तुम्ही ते शब्द रत्न सॉरी शब्द रत्न म्हणून ते बुक आहे. तर ते तुम्ही वाचू शकता. फावल्या वेळी 10 क्वेश्चन ते तुम्ही वाचू शकता. राहिली गोष्ट मराठीमध्ये स्कोर येण्यासाठी प्रश्नपत्रिका तर तुम्हाला मल्टिपल सोडवल्या पाहिजेत. मी तुम्हाला एक रेकमेंड करीन, की तुम्ही एका स्पेसिफिक क्लासेसच्या फक्त प्रश्नपत्रिका न सोडवता ह्या क्लासेसच्या 2, त्या क्लासेसच्या 2 कधी? ज्यावेळी तुमच्या आयोगाच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवून झालेल्या असतात. आयोगाच्या प्रश्नपत्रिका आपण ज्यावेळी मल्टिपल टाइम्स सोडवतो, त्यावेळी आपल्याला काही वेळी त्यांची उत्तरं पाठ होऊन जातात. तर थोडंसं त्या एक पाठ झालेल्या त्या आपल्या सर्कल मधून बाहेर येण्यासाठी आपण ज्या तुमच्या वेगवेगळ्या चांगल्या क्लासेसचे जे क्वेश्चन पेपर आहेत आणि ते मल्टिपल एकाच ज्यावेळी तुम्ही क्लासेसची फक्त वाळिंबे बुक पुरेसं नाही का? तर मी स्पेसिफिकली सांगेन वाळिंबे किंवा स्पेसिफिक एखादं बुक असं कुठल्याही बुक मधून सध्या आयोग पेपर काढत नाहीये. हे 2025च्या मेन्स वरनं तुम्ही प्रत्येकाने ओळखून घेतलेलं आहे. त्यामुळे एक स्पेसिफिक बुक कुठलं असं हे नाहीये. पण जसं हे सांगतात ना, की एखाद्या टॉपिकच्या आसपासच प्रश्न फिरत राहतो. तर त्या त्या टॉपिकला थोडं ॲडव्हान्स करण्याचं काम हे तुमच्या ज्या वेगवेगळ्या क्लासेसच्या ह्या प्रश्नपत्रिका असतात त्या करत जातात. कारण की काही जे क्लासेस आहेत त्यांच्या क्वेश्चन पत्रिकेमध्ये ते प्रत्येक टॉपिकचं एक थोडं का होईना ते व्हॅल्यू एडिशन देत राहतात, की जे आपल्याला ते व्हॅल्यू एडिशन आपल्या अभ्यासामध्ये ते इन्क्रिमेंट करण्यासाठी ते उपयोगी पडतं. तर मल्टिपल क्वेश्चन पेपर वेळ लावून सोडवावे हे एक मी रेकमेंड करेल. दुसरी गोष्ट आपण खूप सध्या इग्नोर करत आहोत आणि उतारात सध्या ह्या 2 एक्झाम झाल्या आपल्याला थोडंसं टफ फाईट देत आहे. तर उताराची सुद्धा वेळ लावून उताराचा अप्रोच कसा आपण केला पाहिजे, की काही विद्यार्थ्यांचं असतं, की प्रश्न वाचतात मग उत्तराकडे जातात आणि मग प्रश्न करतात. काही विद्यार्थ्यांची आकलन क्षमता चांगली असल्यामुळे ते उतारा वाचून प्रश्नाकडे येतात. तर प्रत्येकाचा तो एक सोडवण्याची टेक्निक असते. माझी होती, की मी प्रश्न वाचायचो. थोडंसं एक शॉर्ट ॲट अ ग्लान्समध्ये प्रश्न बघायचे, परत उत्तर वाचून मग हे करायचं. तर ती प्रत्येकाची टेक्निक असते, की प्रत्येकाला लागू होईलच असं सांगता येत नाही. प्रत्येकाने प्रत्येकाची टेक्निक आणि मेथड ऑफ सॉल्व्हिंग तुम्ही डेव्हलप करा आणि ती मल्टिपल टाइम्स ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतरच ती डेव्हलप होणार. असंच मी गेलो पेपर आणि एकामध्ये झालं, असं होणार नाही. तर मराठीचं मी तुम्हाला सोर्स सांगितला. मल्टिपल क्वेश्चन पेपर्स सॉल्व्ह करणं हा एकच उपाय आहे. नवीन क्वेश्चन्सना फेस करण्यासाठी. कारण की ज्यावेळी तुम्ही एकच बुक मधलं एकच एकच टाइपचे क्वेश्चन सोडवत जाता, त्यावेळी तुम्हाला नवीन काय नाही भेटत, की प्रश्न कसे फसवे येतात किंवा कुठली व्हॅल्यू एडिशन ती नाही भेटत. तर तुम्हाला क्वेश्चन पेपर मधून म्हणजे क्लासेसच्या क्वेश्चन पेपर मधून तुम्हाला व्हॅल्यू एडिशन भेटत आहेत. व्होकॅबसाठी तुम्हाला पी-वाय-क्यू हा तुमचा बेस आहे. अतिरिक्तसाठी तुम्ही कुठलाही सोर्स वापरू शकता. मी जसं मोरा वाळंबे सरांचं शब्द रत्न अधून-मधून ते असं नाही की तुम्ही एकदा वाचायला चालू केलं की सगळं एकदा वाचायचं. तुम्हाला जे क्वेश्चन असे इम्पोर्टंट वाटतात की जे येऊ शकतात. ओके. तर तुम्ही त्या पद्धतीचे तुम्ही ते वाचले पाहिजेत. राहिलं इंग्लिशचं. इंग्लिशच्या बाबतीत तुम्ही कुठलाही एक चांगला स्पेसिफिक क्लास करा किंवा जर तुम्हाला नोट्स वाचून ज्यांचं म्हणजे थोडंसं इंग्लिश व्याकरण ज्यांचं चांगलं आहे किंवा ज्यांनी वाचून कव्हर अप केलंय तर त्यांना वाचून होऊ शकतं तर ते ते सुद्धा वाचून करू शकता किंवा ज्यांना बाबा इंग्लिशचं काहीच कळत नाहीये तर ते
बॅचेस, कोणतीही एखादी बॅचेस करून रिपीटेडली त्यावरती काम करून रिव्हिजन करून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. तर मी वैयक्तिक शाश्वत अकॅडमीच्या क्लास नोट्स वाचल्या होत्या. मला बॅच करण्याची अशी वैयक्तिक काही गरज पडली नाही सध्या. आणि आता सध्या त्यांचं क्लास नोट्सचं सेकंड एडिशन सुद्धा आलेलं आहे. तर ते बऱ्यापैकी 60 ते 70% पर्यंत सिलेबस आपला आवाक्यातील असं असं त्यांचं संपूर्ण डाटा त्यामध्ये इन्क्लुडेड आहे. आणि त्यानंतर एकदा तुमचं vocabचा छान अभ्यास झाला की तुम्ही तेच, जसं मराठीमध्ये केलं तुम्ही मल्टिपल क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू शकता. त्याने तुमचं काय होणार आहे, तुम्ही केलेला अभ्यास हा क्वेश्चन पत्रिकेमध्ये उतरत आहे का, हे तुम्हाला त्यात समजत जाणार आहे. इंग्लिशच्या vocab मध्ये बोलाल तर पुन्हा PYQ, PYQ, PYQ. ह्या वर्षी सुद्धा PYQ चीच म्हणजे झोड लागलेली आहे. हे तुम्हाला प्रत्येकाला ऍक्सेप्टच करायला पाहिजे. त्यामुळे आपला संपूर्ण पेपर हा PYQ च्या अवतीभोवती फिरत असतो. आणि अं, मराठी सॉरी इंग्लिशचं जर तुम्ही vocabचं बोलाल तर मी सुद्धा झिरो एररच वापरलेलं होतं. आणि ज्या बाकीच्या क्लासेस तसे आपले गणेश कड सर आहेत किंवा अजून जे स्पेसिफिक आपले शरद खेडकर सर यांचे क्वेश्चन पेपर्स याचे, तर मला ज्यावेळी एका एका पॅटर्नचे ज्यावेळी क्वेश्चन सॉल्व्ह करून करून कंटाळायचा, एक बोर्डम याचा, असं एक त्याचं एक पॅटर्न सेट व्हायचं की उत्तर हेच असणार यार, किंवा ऑल ऑफ द अबव असं उत्तर असू शकतं. तो पॅटर्न क्रॅक करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या पद्धतीचे किंवा दुसऱ्या क्लासेसचे दुसऱ्या सरांचे हे क्वेश्चन पेपर्स तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. ते कधी होतील, ज्यावेळी तुमच्या बेसिक वरती आणि तुमच्या ग्रामरच्या बेसिक स्टडी वरती ज्यावेळी तुमची कमांड येईल, त्यावेळी तुम्ही तो तुमचा अभ्यास करून तुम्ही पेपरामध्ये इम्प्लिमेंट करू शकता. आकाश सर. येस. सर, एक साधा सिंपल फास्ट म्हणजे रॅपिड फायर उत्तर हवंय. तुम्ही कोणाची बॅच केली आहे मराठीसाठी? मराठीसाठी मी ज्यावेळी आधी सुपर 60 मी रयतची लावली, त्यावेळी विशाल सुतार सरांची मी बॅच केली होती. विशाल सुतार सरांचं असं आहे की ते तुम्हाला एबीसीडी, हे एबीसीडी एबीसीडी वाचून दाखवण्यापेक्षा एबीसीडी डेव्हलप कशी झाली हे शिकवतात. हो. आणि सेकंड, मला व्हॅल्यू ऍडिशन ज्यावेळी एक स्टॅग्नेशन होत गेला त्यावेळी मी मराठी माय अकॅडमीची बॅच केलेली. तर त्याच्यामध्ये म्हणजे कुठलाही शिक्षक कमी जास्त नसतो, पण ज्यावेळी भांड भरलेलं आहे आणि भांड संपूर्ण भरण्यासाठी जिकडे जिकडे तुम्हाला कमतरता जाणवते, तर मी ती कमतरता भरून काढण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे असं माझं प्रत्येक जणांचा शिकवण्याचा ट्रेंड हा सेमच असतो. फक्त मला कुठल्या कुठल्या शिक्षकाकडून थोडंफार काय होईल ना, मला व्हॅल्युएशन होत गेलं. सो ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे थोडाफार, त्यांना व्हॅल्यू ऍडिशन करायची आहे. 70 वरती आहात, 75 वरती आहात, 80-85 क्रॉस करायचंय. सो तुम्ही मराठी मैला जाऊ शकता. ओके. हे हो. यातून तुम्ही टेक अवे घ्या. इंग्रजीसाठी सर. इंग्रजीसाठी मी वैयक्तिक कुठली बॅच केली नाहीये. ओके. पण मार्केटमध्ये नोट्स अवेलेबल असतात. गणेश कड सरांच्या पहिल्या नोट्स अवेलेबल होत्या, मी त्या एकदा वाचल्या. मला थोडीशी ऍडव्हान्समेंट पाहिजे होती म्हणून शाश्वतच्या नोट्स ज्या एक हँड रिटन नोट्स मार्केटमध्ये होत्या, त्या ऑलमोस्ट सगळ्यांनी वाचलेल्या आहेत. तर ह्या ज्यावेळी मी नोट्स, आता मी तुम्हाला वैयक्तिक सांगतो, ह्या 5-5, 6-6 वेळा वाचल्यानंतर मला एक इंग्लिशचा एक माझा बेस तयार झाला. की आता मला, म्हणजे मला आता नाउन टॉपिक आहे स्पेसिफिक, त्यामध्ये कुठले नाउन हे एस लावून येतात, एस विदाउट एस येतात, हे तुम्हाला मल्टिपल नेच समजणार आहे. हे कुठलं म्हणजे एका शिक्षकाने तुम्हाला किती वेळा सांगितलं, तर मराठी आणि इंग्लिश मध्ये हे एवढे टॉपिक्स आहेत की तुम्ही आज वाचले तर उद्या तुम्ही हे टॉपिक विसरणार आहात. ओके. सो इंग्रजीच्या बाबतीत तुम्हाला समजलं की मोस्ट ऑफ द थिंग तर त्यांनी नोट्स मधून केलेलं आहे, जे सगळे तुम्ही करता. झिरो एरर पीवायक्यूचं आणि त्यांचे जे हँड रिटन नोट्स आता ते त्यांनी बुकच्या फॉर्मॅटमध्ये आणलंय. जी जी. आणि तुम्ही जेवढे कोणी आता नवीन कोणी जॉईन झालं तर त्यांना सांगू इच्छितो की आपण रोज सकाळी 10 ते पावणे 11च्या आसपास व्होकॅब्युलरी घेतोय. पीवायक्यू, झिरो एरर मधून आणि व्हॅल्यू ऍडिशन, हे व्होकॅब्युलरीचं फ्री सेशन्स आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर दुपारी 2 ते 4 जे पीवायक्यू आहेत ग्रामर विषयाचे. आज आमचा टेन्स टॉपिक सुरू झालाय. एक एक सेकंड, कोणाचा माईक ऑन आहे? सर, तुमचा माईक सॅमसंग X5, हे कोण आहे? हा, एकच second. हा, God. ठीक आहे, झालं असेल म्यूट, आय होप. तर
ते आपण करतोय 2 ते 4 मध्ये. आणि याच्यामध्ये काय आहे तर जे तुमचं जॉग्राफीचं मार्क्स कमी झाले होते मागच्या 2 पेपरमध्ये, तर त्या संदर्भाने आपण 11:30 पासून 11:45 1 पर्यंत, 1च्या आसपास जॉग्राफी करतोय ट्रॅडिशनल, प्लस थोड्या दिवसात त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन, तुमचं जे एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड वगैरे जे नवीन प्रश्न वगैरे येत आहेत, तर ते असा आपला दिवसाचा शेड्यूल चालू आहे. आणि हे टोटली फ्री आहे. ओके, ज्यांना जॉईन करायचं त्याच्या लिंक इथेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती येतात. सो सायन्स प्रिकॉलचं जे मेन चॅनल आहे ते जॉईन करा, किंवा मुख्यचं जे चॅनल आहे ते जॉईन करा. ओके, हे झालं तुमचं पेपर 1च्या बाबतीत. अजून एक प्रश्न होता पेपर 1च्या बाबतीत, एक साधा सिंपल पोरांचा, की किती टेस्ट सॉल्व्ह कराव्यात मिनिमम, काय जी. म्हणणार सर? टेस्ट किती सॉल्व्ह कराव्यात हे तुमचं सॅटिस्फॅक्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे जे उत्तर राहील. तुम्हाला जर वाटतं की यार ह्या टेस्टला माझा 80 स्कोर होतोय, म्हणजे मला जर वैयक्तिक विचारलं तर मला प्रिलियमच्या जेवढ्या पण टेस्ट पेपर होते त्यामध्ये माझा कधी 75च्या खाली स्कोर नाही आला. तर मी स्वतःला असं सांगायचं की यार इथे 75 आला म्हणजे आयोगाला 75 येईलच असं नाही. त्यामुळे मी मल्टिपल क्वेश्चन सॉल्व्ह म्हणजे मल्टिपल टेस्ट सॉल्व्ह करत जायचो. जी मला टेस्ट थोडीशी अपिलिंग वाटायची की यार ह्यानी मला खाली खेचलं, ह्यानी खाली मला काय खेचलं, ह्यानी काही काही स्पेसिफिक टेस्ट असतात की ते विद्यार्थ्यांना थोडंफार अभ्यासाचं गांभीर्य दाखवण्यासाठी अवघड काढले जातात. पण हे आयोगातही होतं, हे आपण मागच्या 2 प्रिलियमला आपण बघितलेलं आहे की कुठल्या पद्धतीने फक्त टेस्ट वालेच पेपर अवघड काढतात असं नाही, आयोग पण पेपर अवघड काढतात. तर आपण त्या पद्धतीच्या पेपरना सामोरं जाण्यासाठी मल्टिपल टाइम्स आपण टेस्ट आपण सोडवल्या पाहिजेत. मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये 15 प्लस कसे आणायचे, त्यासाठी तुमच्याकडे 3 ऑप्शन आहेत. एक मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस करा, दुसरी मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस करा, आणि तिसरी मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस करा. हे एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. हे कुठलंही रॉकेट सायन्स नाहीये. आणि मला अजून एक क्वेश्चन तिथे आलेला की करंट अफेअर्स साठी काय करू. माझं वैयक्तिक ओपिनियन राहील, दिवसातले 2 तास, 2 तासामध्ये तुम्ही मॅथ्स रिझनिंगला किती वेळ देता आणि करंट अफेअर्सला किती वेळ देता हे तुमच्यावरती झालं. पण ह्या 2 तासामध्ये डेली तुमचं बाकीचं जीएस एका साईडला राहिलं तरी चालेल, पण तुम्ही मॅथ्स रिझनिंगला हे दिलंच पाहिजेत. कारण की आज मॅथ्स रिझनिंगचे 5 क्वेश्चन सुटल्यामुळे मी कदाचित एसआर नाहीये. ओके. नाहीतर म्हणजे जे आहे ते जे आहे ते एक डेस्टिनी सुद्धा असते. पण 5 क्वेश्चन जर बरोबर आले असते तर 10 मार्काच्या लीड असते आणि कदाचित मी आज एसआर असतो, असं मला वैयक्तिक माहिती. त्यामुळं मला काही वैयक्तिक कारणामुळे मला अभ्यास आणि प्रॅक्टिस करायला जास्त वेळ नाही भेटला. पण प्रत्येक विद्यार्थ्याने मॅथ्स आणि रिझनिंग हा त्यांच्या डेली शेड्यूलचा भाग बनवला पाहिजे, हे मी आवर्जून सांगेन. ओके सर, अजून एक क्वेश्चन आहे मुलांचा. म्हणजे हा प्रश्न नेहमीच येत असतो, मार्क्स जीएस मध्ये बऱ्यापैकी असतात माझे म्हणून. आणि त्याचं उत्तर माझं साधं सिंपल असतं की तुमचा अभ्यास झालाय का, तुम्ही किती वेळेस ते पुस्तक वाचून तुम्ही घोळून काढले, त्या पुस्तकाबद्दल त्या टॉपिक बद्दल तुमचं काय अंडरस्टँडिंग आहे, आणि टेस्ट पेपर्स किती दिले, त्यातून कंटेंट काढलाय का, डेटा लिहून काढलाय का पीवायक्यूचा, हे माझं असतं. पण तरी देखील हा प्रश्न पुन्हा पुन्हा येतो की एक्झाम मध्ये बसल्याच्या नंतर तुमचा प्रश्न सोडवताना अप्रोच काय असतो. तर याचं काही आहे का, वेगळं काही आहे का? कारण अधिकारी झाल्याच्या नंतर मे बी वेगळं काही असू शकतं उत्तर. माझी 99 रुपयाची ठोक तळ्याची एक बॅच आहे. काढूया आपण, लॉन्च करू मग इकडे. तर सगळ्यात आधी ठोक ताळे असू शकतात. ठोक ताळे ज्यांचे लागतात, ज्यांच्या साईडनं परिपूर्ण झालेला असतो. ओके. असंच मी जर समजा 4 ऑप्शन आहेत तर मी अटक मटक चवळी अटक केली आणि त्यातलं कुठलाही ऑप्शन पकडला, असं कधीच होत नाही. त्याच विद्यार्थ्यांचे ठोकताळे लागतात ज्यांचा हा सर्वकष अभ्यास हा कम्प्लीट झाला असतो. आता पेपरामध्ये अप्रोच कसं राहील हे जर सांगताना, जर एखादा क्वेश्चन आला, एका क्वेश्चन मधले 4 ऑप्शन मधलं एकच उत्तर असणार आहे, पण जर तुम्हाला वाटतंय की यात एक ऑप्शन आहे ते कधीच उत्तर नसू शकतं, तर पहिलं तुम्ही ती एलिमिनेशन मेथडने जावा. एलिमिनेशन मेथड ही सगळ्यात फास्टेस्ट मेथड आहे प्रश्न सोडवायची, रादर दॅन क्लिकिंग अ राईट आन्सर. ओके. एलिमिनेशन मेथडने जावा. 3 ऑप्शन राहतात, तुम्ही 75% चान्सेस वरती येतात तुम्ही. त्यानंतर तुम्हाला असं वाटतं की हे म्हणजे समजा जर इसवी सन आहे, इसवी सणामध्ये एखादा व्यक्ती काम करतोय, म्हणजे एखादा समाज सुधारक काम करतोय, तर तुम्ही तिकडे थोडं स्पेसिफिक जाऊ शकता की ह्या इसवी सणामध्ये 1920च्या आसपास कोण कोण असू शकतं. गांधीजी असू शकतात का, लोकमान्य टिळक असू शकतात का, वल्लभभाई पटेल असू शकतात का.
तर त्या अभ्यासावरून तुम्ही ते 50-50 मध्ये येऊ शकता आणि तो अभ्यास केल्यानंतर तो तुमच्या परीक्षेमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा तो तुमचा अप्रोच डेव्हलप होऊन जाणार आहे. तर त्यासाठी मी जसं लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं की पहिला सिलेबस कम्प्लीट करा. PYQ लक्षात घेऊन कुठल्या टॉपिक वरती कुठल्या पद्धतीचे प्रश्न येतात हे लक्षात घेऊन तुमचा सिलेबस कव्हर करा. नंतर PYQ कडे जावा. तुमचा अभ्यास रिकॉल होतोय का प्रश्नामध्ये, समजा 1757 ची सामाजिक कारणे. ओके, आजकाल पेपरामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय ह्या कारणांमध्येच आपण सगळ्या क्वेश्चनामध्ये आपला क्वेश्चन चुकून जातो. कधी कधी क्वेश्चन बरोबर न असल्यामुळे सुद्धा आपले हे प्रश्न चुकीचे जातात आणि ती सिली मिस्टेक आपली होऊन जाते. तर सगळ्यात आधी तुमचा सिलेबस कव्हर करा, PYQ बघा आणि त्यानंतर ज्यावेळी तुम्हाला वाटेल की आता हे PYQ पाठ झालेत, मग मल्टिपल क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा जे क्लासेसच्या टेस्ट सिरीज मध्ये आहेत. आणि कुठल्याही टेस्ट सिरीजचा पेपर किंवा आयोगाचे पेपर सॉल्व्ह केल्यानंतर एक एक ऑप्शनचं जर उत्तर आहे, एक ऑप्शन जर उत्तर म्हणा, ते फक्त उत्तराकडे तुम्ही लक्ष नका देऊ. बाकीचे जे 3 ऑप्शन आहेत, ते 3 ऑप्शन आयोगाने का टाकले असावे, त्या 3 ऑप्शनचा इथे रिलेव्हन्स काय आहे, तर ह्या गोष्टींबाबत तुम्ही थोडस कन्सिडरेशन केलं पाहिजे. आणि हा, कन्सिस्टन्सी मेंटेन कशी ठेवावी. ओके, आवाज माझा येतच असेल, तुमच्या पेपरमध्ये अप्रोच कसा असतो क्वेश्चन बद्दल. येस, आता मी 3 क्वेश्चनची उत्तर देतो. माझा पेपरमध्ये अप्रोच असा असतो की सगळ्यात आधी मला निगेटिव्ह मार्क्स मध्ये जायचं नसतं. मी कधीही 100 पैकी 100 सोडवण्याचा अट्टहास करत नसतो. माझ्या प्रत्येक प्रिलियमचा अटेम्प्ट हा 92, 90, 91, 89 असा माझा अप्रोच असतो. मी निगेटिव्ह मध्ये जात नाही. कधी कधी खूप असं होतं की आपण क्वेश्चनच्या हव्यासा पोटी आपण निगेटिव्ह मध्ये एवढे येतो की आपण जे चांगला स्कोर असतो तो आपला निगेटिव्ह मध्ये येऊन जातो. राहिली गोष्ट एक्झामचा अप्रोच, जर तुम्हाला एखाद्या टॉपिकचं सखोल ज्ञान झालेलंच नाहीये तर तुम्ही त्या क्वेश्चन वरती सेल्फ अनालिसिस करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, समजा आता मी एक गोष्ट तुम्हाला म्हणजे सांगेन. आता आपलं जे 2026-27 जे आपलं केंद्रीय बजेट आलेलं आहे, तर एक पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि आपले रुरल इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन ह्यांना निर्गुंतवणूक करून किंवा ह्यांना एकमेकांमध्ये मर्ज करायचं झालेलं आहे. तर आपण एक असं समजू शकतो, करंट अफेअर वाचताना आपण ठीक आहे, आपण वाचलं की PFC आणि REC आता हे एकमेकांमध्ये मर्ज होणार आहेत. तर आपल्याला ही गोष्ट समजायला पाहिजे की PFC आणि REC ह्या आपल्या ह्या सार्वजनिक उपक्रमातल्या कंपन्या आहेत. सार्वजनिक उपक्रम हा टॉपिक आपल्याला उद्योगधंद्यामध्ये इकॉनॉमिक्स मध्ये आहे. तर उद्या जर पेपर मध्ये आलं पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनची स्थापना कधी झाली, REC ची स्थापना कधी झाली, तर हा प्रश्न अचानक येत नाही. हा कुठेतरी ह्याचा रिलेव्हन्स असतो. तर ह्या लेवलचं एखादा टॉपिक वाचताना ह्या लेवलचं तुमचं अप्रोच बिल्ड झालं पाहिजे प्रश्नाकडे बघताना किंवा टॉपिककडे बघताना. रामसार करारावरती प्रत्येक वर्षी प्रश्न येतो, त्यामुळे आजकाल आयोग त्यावरती प्रश्न काढतच नाही. तर आयोग कदाचित प्रश्न असा विचारेल की आपला जो जागतिक पाणथळ दिन आहे तो कधीपासून आपण म्हणजे साजरा करायला आपण सुरुवात केली आहे. तर ह्या गोष्टी कधी येतील, ज्यावेळी तुमचा एक बेस, तुमची ABCDचा बेस तुमचा डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला त्यावरती ज्यावेळी तुम्हाला काम करता येईल, त्यावेळी एखाद्या बिल्डिंग जर तुम्हाला 13-14 माळ्याची जर बिल्डिंग बांधायची असेल तर पहिलं त्याचा पाया भक्कम करणे हा गरजेचा आहे. आणि पाया भक्कम हा सिलेबस कम्प्लीट झाल्यावरतीच तुमचा होणार आहे. आणि एक वेळ अशी येणार, एखादा स्पेसिफिक टॉपिक ज्यावेळी तुम्ही बघता, जर तुम्ही इकॉनॉमिक्स वाचत असाल तर इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही जॉग्राफी मध्ये जम्प कराल, जॉग्राफी मधून तुम्ही हिस्ट्री मध्ये जम्प कराल. आता आपलं जे वाहतूक दळणवळण हा टॉपिक आहे तो इतिहासामध्ये सुद्धा येतो, जॉग्राफी मध्ये सुद्धा येतो. तर काय येतो, 100 वर्ष, 75 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष कंप्लीट झाल्याचे तुम्ही तुम्ही एखादी जर सणावळी वाचाल, सणावळी वाचताना तुम्हाला कळलं पाहिजे की ह्या डेटला 1875 ह्या वर्षी किती वर्ष पूर्ण झाली. त्यावेळी तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला समजून जाईल की हा प्रश्न एक्सपेक्टेड आहे की नाही. तर मी त्या पद्धतीने क्वेश्चन डेव्हलप करायचो की हा प्रश्न येऊ शकतो, ह्याला 100 वर्ष झाली. ज्यावेळी हा तुमचा सभोवताली अभ्यास तुमचा ज्यावेळी होऊन जाईल त्यावेळी तुम्हाला ऑटोमॅटिकली स्वतःहून ती क्वेश्चनकडे बघायची आणि एखाद्या टॉपिककडे
बघायची तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचा तो दृष्टिकोन बिल्ड होऊन जाणार तो. एक प्रश्न आलेला आहे, स्पेसिफिक लेटेस्ट ग्रुप बी अँड सी मेन्सच्या जॉग्राफी, एन्व्हायरमेंट अँड टेक्नॉलॉजीचे क्वेश्चन्स ट्रॅडिशनल नाही वाटत, प्लीज डिस्कस इट. ठीक आहे, बोला सर. ओके. हा, एकच मिनिट सर. आता हे स्पेसिफिक लेटेस्ट ग्रुप बी सी मेन्सच्या जॉग्राफी, एन्व्हायरमेंट अँड टेक्नॉलॉजी क्वेश्चन ट्रॅडिशनल नाही वाटत, प्लीज डिस्कस. ज्यावेळी ज्या व्यक्तीने हा मेसेज टाकलेला आहे त्यांचं नाव, ओके, हा, तर त्यांनी हा 100% हा पॉइंट एकदम स्पेसिफिक आणि खरा पॉइंट टाकलेला आहे. सध्याचे हे क्वेश्चन बिलकुल ट्रॅडिशनल लेवलचे येत नाहीत. पण एक तुम्ही एक गोष्ट जर ऑब्झर्व करू शकता की जरी 100% क्वेश्चन जरी क्वेश्चन हा टोटली ट्रॅडिशनल नसेल, हा कुठेतरी हा प्रश्न हा आपला आवाक्यामधला असतो. जर आपण अभ्यास करताना फक्त म्हणजे एखाद्या गोष्टीची स्थापना कधी झाली किंवा आयसीटी, आता त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं आयसीटी, रिमोट सेन्सिंग वगैरे हे टॉपिक आहेत. आपण ज्यावेळी ट्रॅडिशनल पद्धतीने अभ्यास करतो, हा, आपण ज्यावेळी ट्रॅडिशनल पद्धतीने अभ्यास करतो त्यावेळी आपण वाचतो काय, स्पेसिफिक कॉम्प्युटरची स्टार्टिंग कुठून झाली, हे डेव्हलपर कोण आहेत किंवा काय आहेत. तर आयोग ह्या पद्धतीचे प्रश्न विचारायचे ऑलमोस्ट आता बंद झालेला आहे आणि इथून पुढे असंच येणार आहे. कारण की आपण जसं थोडंफार ऑब्झर्व केलं की आयोगाने राज्यसेवेची काठिण्य पातळी ही गट ब ला आणलेली आहे आणि गट ब ची काठिण्य पातळी ही गट ख ला आणलेली. त्यामुळे आता आयोगाला थोडेसे म्हणजे रट्टू पोपट अधिकारी न घेता थोडेसे त्यांना म्हणजे एक अनालिटिकल विचार करणारे अधिकारी आता आयोगाला त्याची गरज आहे. तर माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळी असे आउट ऑफ ट्रेडिशन जे प्रश्न येतात तर ते ऑलमोस्ट अख्ख्या महाराष्ट्रालाच हे अवघड जाणार आहेत. पण तुमचा जो बेसिक स्टडी आहे त्यावरून तुम्ही त्या प्रश्नापर्यंत पोहोचू पाहता का, हे तुमचं त्या त्या वेळेचं पेपर देत असताना, प्रश्न सॉल्व्ह करत असताना तुमचं हे माइंडसेट कुठल्या पद्धतीचं आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही डेव्हलप करा, म्हणजे करावा, हे असं माझं एक वैयक्तिक ओपिनियन राहील. जसे आता गड ब ला तो हे तर तो कोणता तरी स्केल हे तो आर्मीसाठी हे प्रिसिजन स्पेसिफिक लागतं. कोडचा. येस. हा हा, येस तो तो आला प्रश्न, तर तो आपल्या कुठल्याही वाचनात नाही. तर सर, हा हा हा, आय वुड लाईक टू स्टॉप यू. आपल्या कंटेंट मध्ये होता तो प्रश्न ओके ओके ओके. मग आणि तो मग मी मागच्या 2 आता वर्षापासून आहे तो कंटेंट मध्ये. ओके ओके. मग आता हे मी आता म्हणजे आता जसं सरांनी स्पेसिफिक सांगितलं की सरांच्या कंटेंट मध्ये तो प्रश्न आहे. आता ज्यावेळी तुमचं बेसिक स्टडी तुमचा झालेला असतो, ज्यावेळी तुमचं कंटेंट म्हणजे लॉजिक डेव्हलप करण्यापेक्षा ज्यावेळी तुम्ही कंटेंट जास्त तुमच्या आवाक्याखाली घेता, तो ज्यावेळी तुम्ही कंटेंट घेतल्यानंतर हे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला बऱ्यापैकी टॅकल होत जातात. कारण की मेरिट जे लागतं, मेरिट जे टॉपर बसण्याचे मेरिट लागतं, हे अशा प्रश्नांच्या बरोबर आणि चुकीच्या येण्यामध्येच हे मेरिट लागतं. कारण की जॉग्राफी, पॉलिटी, इतिहास हे प्रत्येक विद्यार्थ्याला हे समान लेवलचे जातात. हे आयसीटी, आर चे हे जे क्वेश्चन आहेत, तर त्यासाठी मी मगाशी सायन्सला कसं सांगितलं, एक बेसिक पातळीचा अभ्यास झाल्यानंतर जर तुम्हाला ऍडव्हान्समेंट लेवलची आहे, तर तुम्ही त्यासाठी कुठलीही बॅच जॉईन करू शकता किंवा कुठल्याही शिक्षकाचं जर मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही त्यासाठी घेऊ शकता. आता आकाश सरांचं ते कंटेंट मी वाचलं नाही, पण तेच आकाश सरांचे जे HTML फाईल ज्या घ्यायचे त्यामध्ये त्यांचं ते मल्टिपल क्वेश्चन आणि त्यांचे आन्सर असायचे, त्याचं एक्सप्लेनेशन असायचं. तर मला त्याचा खूप फायदा झाला. मी असं फावल्या वेळेत कधी फोन घेऊन बसलो तर HTML ओपन करायचो, 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायचो. तर हे जे चालता बोलता जी उजळणी आहे, तर ती आपण उजळणी ही आपण केली पाहिजे. रादर दॅन एका ठिकाणी बसून त्या टॉपिक मधून तुम्ही चालता बोलता सुद्धा हे IS, RCT, RS वगैरे हे जे नॉन कन्व्हेन्शनल टॉपिक आहे, त्यांचे तुम्ही प्रॅक्टिकल लाईफ मध्ये चालता बोलता जेवढा तुम्ही अभ्यास कराल त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल असं मला वैयक्तिक वाटत आहे. ओके.
एक विद्यार्थी कंटिन्यू एक प्रश्न टाकतोय. त्याला एवढंच सांगू इच्छितो की तुझा म्हणजे सॅमसंग नावाने जो प्रश्न आहे की 207 होते मेन्सला वगैरे, तुझाच प्रश्न सगळ्यात आधी घेतोय आणि 15-20 मिनिटं तुझ्याच प्रश्नावर डिस्कशन झालेलं आहे. ओके. जर उशिरा जॉईन झाला असशील तर मी जेव्हा रेकॉर्डिंग टाकेल तेव्हा तू ते ऐक. ओके. दुसरं, सर एक प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे, इथले घेऊयातच पण जे ऑलरेडी पाठवलेत त्यांचं. कट ऑफच्या आसपास मार्क्स येत आहेत म्हणे, तर अटेम्प्ट कंटिन्यू करावा का स्ट्रॅटेजी बदलावी, काय करावं, हे एमपीएससीचं आयुष्य सोडावं का, असा त्यांचा प्रश्न आहे. बरं. एक मगाशी पण एक 2-3 विद्यार्थ्यांचे प्रश्न येऊन गेले. आता मला आठवण येतात तर मी ते सांगतो, की मी सुद्धा बरेच वर्ष झालं अभ्यास करत आहे. मला सुद्धा मल्टिपल फेल्युअर्स आलेले आहेत आणि मागचे 3 वर्षाचे माझे फेल्युअर्स हे सुद्धा आकाश सरांनाही आहे माहित. 1-1.5 मार्क, 1-1.5 मार्क अशा अशा जवळच्या अप्रोचनीच गेले आहेत. तर तुम्ही त्यावेळी स्टॉप करावं असं मला वैयक्तिक वाटत आहे. ज्यावेळी तुमच्या मनाला आणि तुम्हाला ज्यावेळी पटेल, की ह्यावेळी मी 100% दिलेलं आहे. 100% देऊन सुद्धा माझं जर झालं नसेल तर, कारण की माझं वैयक्तिक अभ्यासामध्ये कधी जीएसची रिव्हिजन राहायची, कधी करंट अफेअर्स राहायचे, कधी रिमोट सेन्सिंगचं वाचायचं राहायचं, क्वेश्चन सॉल्व्ह करत राहायचं. तर हे प्रत्येकाच्या बाबतीत हे होत राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्यासाठी एक ओव्हरऑल एक युनिव्हर्सल माझं स्टेटमेंट असेल. तुम्ही स्वतःला विचारा, की भाई मी ह्या वर्षी 100% दिलेलं. मी कुठलाच टॉपिक सोडला नाही, कुठल्याच सरांचे चालता बोलता लेक्चर, हे जे एक्स्ट्रा आले क्वेश्चन. आणि हो, मी चालता बोलता अभ्यास केलेला आहे. मी हे तुम्हाला वैयक्तिक सांगतो. कधी बाहेर गेलो, आकाश सरांचे क्वेश्चन पडले, 10 क्वेश्चन वाचा, 5 क्वेश्चन वाचा, कुठल्याही बॅचेस वरती यायचे, करंट अफेअर्स याचे हे. कारण की मला वैयक्तिक बसून अभ्यास करायला मला वेळ भेटला नाही, हे आकाश सरांना पण माहिती आहे. त्यामुळे मी चालता बोलता अभ्यास केला आणि हा चालता बोलता अभ्यासच तुमच्या लॉंग टर्म आठवणीत राहतो. तर माझं उत्तर हे असेल, की स्टॉप कधी करावं, तुम्ही वैयक्तिक विचारा. तुमचे आज आपल्याला 12 ते 13 सब्जेक्ट आहेत मेन्सला. 13च्या 13 सब्जेक्टची एकदा वाचून तुमची 2-2 वेळा रिव्हिजन झालेली आहे का पेपराच्या आधी? झाली असेल तर एमपीएससी सोडून द्या. नसेल झाली तर थोडंसं स्वतःच्या मागील चुकांवरती भर देऊन ती सुधरून नेक्स्ट वेळेचा अटेम्प्ट द्या. जर थोडंही जर तुम्हाला वाटत असेल, की मी अटेम्प्ट देण्यामध्ये स्वतःकडनं काही चूक होत असेल, तर पुन्हा ती चूक रिपीट न करता अटेम्प्ट द्या, किंवा मग अटेम्प्ट देऊच नका. कारण की तुम्ही समोरच्याला फसवण्यापेक्षा तुम्ही स्वतःला फसवत असता. आणि काही विद्यार्थ्यांचे जेन्युइन रिझन्स असतात. माझेही होते, पण ते प्रत्येकाचे असतात. त्यामुळे पण त्या रिझन्समुळे तुमचे जर लय खूप मोठे रिझन्स असतील, तर तुम्हाला घरी एमपीएससी येऊन तुम्हाला बोलणार नाही, "बाळा तुला असं झालं का? चल तुला ॲटलीस्ट एसटीआय देऊन टाकू." असं होत नाही. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही नाही केलं तर समोरचा करणार आणि समोरचा पास होणार. मला ज्यावेळी वैयक्तिक सेल्फ डिमोटिवेट वाटायचं, की यार माझ्या घरी एवढे प्रॉब्लेम्स आहेत, हे आहेत. मग मी काय करतो, मी स्वतःला एकच सांगायचो, माझे प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात राहिले. एमपीएससीच्या आयुष्यात कुठलाच प्रॉब्लेम नसतो. एमपीएससी काय म्हणणार, तू नाही पळालास तर समोरचा पळणार आणि तो पोस्ट घेऊन जाणार. दॅट्स सर, दॅट्स रिअली ट्रू. म्हणजे अडचणी काय असतात हे माणूस, आता म्हणजे मी आधीही बोललो, एक पोस्ट पण टाकली होती, तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल, स्टेटसला पण आणि आपल्या चॅनलवरती पण टाकली होती, की हा जो माणूस झालेला आहे एसटीआय, आमच्या अख्ख्या लायब्ररीमध्ये अर्ध्याच्या वर तर मला मेसेज आले की हा माणूस अभ्यास कधी करत होता. ओके. सो नेहा यांनी जो प्रश्न विचारला ना, किती तास अभ्यास करायचे ते, तर तो प्रश्न न केलेलाच बरा. कारण जेव्हा केव्हा यायचे तेव्हा ते सगळ्यांना हसवत खेळवत राहणं. म्हणजे आमच्या लायब्ररीमध्ये आम्ही जवळपास 150 जण होतो. तर 150 जणांमध्ये एकही व्यक्ती असा नव्हता जो अण्णांना ओळखायचा नाही. आम्ही त्यांना अण्णा म्हणतो. ओके. सरांना. आणि मी शिकवत असून माझी ओळख नसायची. कळतंय का फरक? तर तुमच्या आयुष्यात आणि सरांच्या आयुष्यामध्ये म्हणजे फॅमिलीमध्ये मेडिकल कंडिशन्स असतील, घरामध्ये सगळा स्वयंपाक करणं वगैरे या सगळ्या गोष्टी करून त्या व्यक्तीनं ते केलंय. आणि त्याच्यानंतर अदर ऍक्टिव्हिटीज, जेव्हा आमचे लायब्ररीमध्ये एखादे कार्यक्रम वगैरे व्हायचे तेव्हा म्युझिक वाजवणं असेल. सर, तो तुम्ही काय वाजवत असेल, त्याला काय म्हणतात? मी परक्युशनिस्ट आहे. म्हणजे
ताल वादक म्हणतात त्याला, जेवढी पण ताल वाद्य आहेत, ओके. ड्रम सेट असो किंवा तबला असो, ढोलकी असो, असे सगळे तालवाद्य, म्हणजे जर मराठी भाषेत म्हणायचं, जेवढी पण बडवायचे इन्स्ट्रुमेंट आहेत ते मी बडवतो. म्हणजे एमपीएससीने तुम्हाला बडवल्याच्या नंतर तुम्ही कुठेतरी ते बाहेर काढत होतात एवढं. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आनंद होईल, म्हणजे बाकी किती लोकांना माहिती आहे माहिती नाही, तर आम्ही असंच उमेश सरांशी गप्पा मारत असताना अण्णा वगैरे, तर हा विषय निघाला. आता येत्या बरं आपण यांना पण विचारून टाकूयात प्रश्न. मसुदा समितीची स्थापना कधी झालेली आहे जी. सांगा. मसुदा समितीची स्थापना कधी झाली आहे, तारखेसकट माहिती पाहिजे. 29 ऑगस्ट. त्या दिवशी या माणसाचा वाढदिवस आहे. आणि मग अशी चर्चा झाल्याच्या नंतर, म्युझिशियन आहेत वगैरे कळाल्याच्या नंतर, उमेश कुदळे सर म्हणे की या बर्थडेला तुझ्या घरी क्लॅप बॉक्स येऊन जाईल. जर ते विसरले तर ही व्हिडिओ सुद्धा टाकून देईल मी त्यांना पाठवून. त्यांनी त्यांनी समोरनं मला फोन केलेला आहे, अरे मला तुला कोणता पाहिजे त्याचं नाव सांग, तसं मला पाठवायला. म्हणजे सगळ्यांना मला एकच सांगायचंय, मेहनतीला जर तुमची जिनियन मेहनत असेल तर त्याला प्रत्येक जण रेकग्नाइज करतो, नाही. त्याची प्रत्येक जण कदर करतो. मला तुम्हाला हेच सांगायचं. आणि माझ्यासोबतच का, माझ्यासोबतच प्रॉब्लेम असे का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला वारंवार करणे सोडून द्या. आपल्यापेक्षा वाईट परिस्थिती खूप जणांची आहे. ओके, आणि आपण जर टॅकल केलं तरच आपण ह्या चक्रव्यूह मधून बाहेर येणार. येस, डेफिनेटली सर. सो अजून मी थोडंसं स्कॅन करतो, पोरांचे काही वेगळे प्रश्न आहेत का. एक पेपर अनालिसिस घ्या सेशन घ्या असं मुलांचा म्हणणं आहे. जर तुम्हाला शक्य असेल एखादी डेट सांगा, आपण ते सेशन ठेवूयात चालेल, तुमचं. चालेल. ओके. इथे 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 एक मला 2-3 प्रश्न दिसत आहेत की सर, प्री साठी मिनिमम किती टेस्ट सॉल्व्ह केले पाहिजेत, सर तुम्ही किती तास अभ्यास केला, सर पेपर टाइम मॅनेजमेंट साठी काही ऍडवाइस द्या, आणि मॅथ्स रिझनिंग काय स्पेशल स्ट्रॅटेजी. तर मॅथ्स रिझनिंग साठी तुम्ही मल्टिपल सॉल्व्ह करा, जे तुम्हाला टेस्ट पेपर भेटतील ते तुमच्या हाताखालून घालवा. त्यासाठी हाच एक ऑप्शन आहे, कारण की त्यानीच तुमचा स्कोअर वाढणार आहे. मी किती तास अभ्यास केला, तर ह्याचं उत्तर हे आहे, मला जिथे जमेल तिथे मी अभ्यास केला, जिथे वेळ भेटेल तिथे अभ्यास केला. जर तुम्हाला 12 तास भेटत असतील तर 12 तास अभ्यास करा, जर तुम्हाला 14 तास मिळत असतील तर तुम्ही 14 तास अभ्यास करा. हे पहा, पुढचे 6 महिने 14 तास अभ्यास करून बाकीच्या गोष्टी सॅक्रिफाईस करायच्या आहेत का, अजून 2 वर्ष 5-5 तास अभ्यास करायचा, हे तुम्ही स्वतः फिक्स करा. आणि ह्याचं उत्तर तुम्ही स्वतःच हे करा. आणि राहिली एक गोष्ट, अजून एक प्रश्न आहे की टेस्ट किती सॉल्व्ह केल्या पाहिजेत. तुम्हाला जोपर्यंत तुमच्या वैयक्तिक अभ्यासामध्ये तुम्हाला परफेक्शन वाटत नाही, की माझा आता प्रत्येक टेस्टला कुठल्याही क्लासेसची टेस्ट घ्या, माझा प्रिलियमला 75च्या वरती स्कोअर जातोय, त्यावेळी तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करायचे बंद केलं तर चालतील. जर एका टेस्ट मध्ये जरी तुमचा बिलो 60, म्हणजे मी तर सांगेन की सध्या जर तुम्हाला टोटली सेफ राहून दुसऱ्या दिवशी मेन्सचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही 65+ तुमचा प्रिलियमला स्कोर यायलाच पाहिजे. माझं वैयक्तिक टार्गेट हे 75च असायचं, पण ते कमी जास्त व्हायचं. त्यामुळे मल्टिपल पेपर्स मध्ये ज्यावेळी तुमचा एक कन्सिस्टंट स्कोर चांगला 70च्या वरती स्कोर ज्यावेळी तुमचा होऊन जाईल, त्यावेळी तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करणं बंद करा. हे म्हणजे एक स्पेसिफिक स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर असेल. तुमचा मॉक मध्ये स्कोर किती यायचा विचारतायत पोर. माझा मॉक मध्ये मराठी इंग्लिश आत्ताच मी पेपर माझे काढले तिकडे, पण आता जाऊ दे. ते आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये चपाती भाकरी ठेवण्यासाठी पेपर लागतात ना, आता ते त्या पेपरसाठी मध्ये गेले. तर इंग्लिश मध्ये माझा मॉकला मी भयंकर, म्हणजे मी एक अभ्यास झाल्यानंतर रिव्हिजनला जर मला कुठला जर टॉपिक करायचा असेल तर मी अशी A to Z रिव्हिजन नाही करायचो, पेपर सॉल्व्ह करायचो. पेपर मध्ये माझा कुठला टॉपिक गणतो तो बघून मी त्यावरती अभ्यास करायचो. कारण की जर आता तुम्हाला जर संधी हा टॉपिक येतच असेल तर संधीची रिव्हिजन करण्यात अर्थ नाही. समासामध्ये जर तुमचा वेळ जात असेल तर तुम्ही समास केला पाहिजे, पण तुम्हाला समास येत नाही, तुम्हाला कधी कळणार, ज्यावेळी पेपरमध्ये जम्पिंग बिटवीन द क्वेश्चन करताना ज्यावेळी तुम्हाला अडथळा येईल त्यावेळी तुम्हाला कळणार. तर मी रिव्हिजन तशा पद्धतीने करायचो, आणि माझा मॉक मध्ये टेस्ट मध्ये स्कोअर
91, 92, 91, 92 लिहायचा हे कन्सिडर करून की आपण कदाचित 1 मिनिट आपण जास्त वेळ घेतला असेल किंवा 1 मिनिट इकडे तिकडे किंवा मी घरी बसून सॉल्व्ह करतोय त्यामुळे खूप शांतता आहे बाहेरच्या environment. मग मी माझे थोडेसे 4-5 क्वेश्चन मी कमीच समजायचो. कधीही मॉकचा स्कोअर माझा 91-92 आलेला आहे म्हणून जर तुम्ही अभ्यासाला थोडस स्लो डाऊन करत असाल तर मी म्हणतो मॉकच्या स्कोअर पेक्षा तुमचे 5 मार्क तुम्ही कमी पकडा. हे वैयक्तिक आहे. Yes. कधी कधी मॉकचा तुक्का हा नशिबावरती सुद्धा लागतो. कधी कधी आजकाल खूप साऱ्या टेस्ट सिरीज मध्ये होत की टेस्ट सिरीजचे क्वेश्चन पण इकडून तिकडून कॉपी पेस्ट होत आहेत. हे ते मागचे आपण 4-5 वर्षापासून चालू आहे. जी तर ते ती एक गोष्ट आहे. आणि कन्सिस्टन्सी बद्दल बोलायचं थोडक्यात हे पहा, जर तुम्हाला पोस्ट वैयक्तिक म्हणजे आता मी माझं सांगतो. माझ्या मागच्या 3-4 अटेम्प्ट मध्ये जेवढा माझा निकाल जवळून गेलेला आहे तर मला एकच गोष्ट मला स्वतःला बूस्ट करायची की थोडं राहिलंय, थोड्यानं होईल. ती कन्सिस्टन्सी ते प्रत्येक कन्सिस्टन्सीचं आहे ना हे सोर्स आहे ना हा तुमच्या स्वतःमध्ये असतो. जर तुम्हाला सत्कार नकोय, तुम्हाला मोठ्या मोठ्या लोकांकडून अप्रोच नकोय तर तुमची कन्सिस्टन्सी तुम्ही लूज केली तरी चालेल. जर तुम्हाला ह्या गोष्टी लवकर तरी मी एक वैयक्तिक सांगेन की मला थोडासा पोस्ट मिळण्यासाठी थोडासा वेळ म्हणजे थोडासा वेळ जास्त झाला. मी आज जसे मेरिटमध्ये जसे की विद्यार्थी बघतोय 2098, 99 हे सगळे विद्यार्थी आहेत, 2001 चे विद्यार्थी आहेत. हे ह्यांचं कॅल्क्युलेशन कसं असतं, हे नुकतेच पास होऊन आले असतं, त्यांना फक्त अभ्यास आहे की अभ्यास, बाकीचं कुठल्या गोष्टीचं डायव्हर्जन नसतं, तर हे लवकर येतात लवकर निघून जातात. इव्हन आत्ताचे जे 21व्या वर्षी एक आहेत आपले ते SR आणि STI झालेत ह्या बॅचमध्ये, तर त्यावेळी त्यांचा फोकस गोल हा त्यांचा फिक्स असतो की माझं ग्रॅज्युएशन झालं की मला 1-2 वर्ष कन्सिस्टंट देऊन मला हे पास व्हायचं आहे. तर आपण कुठल्याही व्यक्तीचं आपण जनरलाइज ठेवू शकत नाही. काही लोकांना 21व्या वर्षी भेटते आणि 25व्या वर्षी निघून जाते. असेही काही काही विद्यार्थी असतात की ज्यांना कमी वयात मिळालं की त्यांना त्याची किंमत राहत नाही आणि ज्यांना खूप वर्षानंतर मिळते पण त्यांना त्या गोष्टीमध्ये त्यांना सिरियसनेस वाटतं. आता तुमची डेफिनेशन काय आहे हे तुम्ही प्रत्येकाने वैयक्तिक सेट केली पाहिजे आणि कन्सिस्टन्सी त्या हिशोबाने तुम्ही फिक्स केली पाहिजे. शुअर सर. एक प्रश्न कोणाच्या जावा कोणाची रयतची जॉईन करा किंवा मग इंग्रजी मराठीसाठी आपले झिरो एररची पण म्हणजे काय त्यांचं नाव शाश्वत अकॅडमीची त्यांचीही केलं तर चालेल. ओके. सर्व क्लासेसचे करत बसू नका. तुमचं समाधान व्हावं. आठवड्यातून एक पेपर सोडवा आत्ता आणि जे काही टेस्ट सिरीज सुरू होतात तेव्हा मग त्या सिरीज एखाद्याची कोणाचीही जॉईन करा. आणि आय थिंक रयतवाले सहसा अशा पद्धतीने ठेवतात की त्यांचे ओव्हरलॅप होऊ नये. टायमिंग असतात बरेचसे. तर तुम्हाला 2 जॉईन करायचे असतील तर तसं करू शकता तुम्ही ते. ओके. सर आता एक फायनल आपण बोलता येईल की बऱ्याच विद्यार्थ्यांचा होता की 220-30च्या झालाय का हा प्रश्न नाही ना? 220 ते दोनशे वीस तीसच्या मध्ये स्कोर अडकून गेलाय पोरांचा. आणि मग त्यांचा एक एक तर लेडीज होत्या की सर हे 300+ घेणारे काय खातात नेमकं आणि हे येतात कुठून? ते ते विद्यार्थी कमी खातात आणि जास्त अभ्यास करतात. त्यामध्ये म्हणजे हे स्पेसिफिक सांगतो. आपण कसं दुपार झालं की आपण जास्त खातो. दुपारी आपल्याला 15 मिनिटं झोप काढावीच लागते. एक मॅडम तिथे त्यांनी कमेंट केली, स्नेहल मॅडम आहेत, की जे 21व्या वर्षी झालेत तर त्यांनी 12वी पासून अभ्यास केला. तर आपल्याला म्हणजे मी माझं सांगतो वैयक्तिक की मला कोणी अडवलं नव्हतं, पण मला इंजिनिअरिंग करायची होती. मला चांगल्या कंपनीमध्ये जॉब प्लेसमेंट याची होती. नंतर तिकडून लाथ मारून कसं आपल्याला ती वागणूक मिळते ती आल्यानंतर मला अभ्यास स्टार्ट करायचा होता म्हणून मला एवढा वेळ लागला. तर आधी आमच्या वेळी म्हणजे आता माझं जसं ग्रॅज्युएशन 2015 साली झालं त्यावेळी एवढं काय इंटरनेट कनेक्टिव्हिटी नव्हती की लगेच काही सर्च केलं की काही इन्फॉर्मेशन भेटायची नाही. पण जर आता तुमच्यासारखे विद्यार्थी 98, 99, 2000 की ज्यांना जेवढी इंटरनेट ऍक्सेसिबिलिटी भेटलेली आहे तर त्यांनी त्या गोष्टीचा चांगला वापर करून त्यांच्या करिअर डेव्हलपमेंट मध्ये त्याचा सहभाग करून घ्यावा हे असं मला वाटतंय. समोर हे पहा, समोरचा कधी करून कधी झाला
त्यापेक्षा आपण जर आता जर आपण आज चालूच केलं नाही तर आपण उद्या होणारच नाही. ही एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे पहिलं तुम्ही जे चालू केलेलं आहे त्याला तुम्ही 100% देताय का, हा एक जेन्युइन क्वेश्चन तुम्ही प्रत्येकाला वैयक्तिक तुम्ही विचारला पाहिजे. आणि हे टेस्ट सिरीज मराठी इंग्लिश कोणाचं लावायचं आणि हे 7 सब्जेक्ट एकत्र घेऊन कसं जायचं, कधी कधी पाठ हे असाचे हे मल्टिपल सब्जेक्ट आहेत आपले. तर आय नो की प्रत्येक विद्यार्थ्याची हे अभ्यास करताना मी आता जरी किती शहाणपणा शिकवत असलो तरी मी ज्यावेळी अभ्यास करायचो त्यावेळी माझी सुद्धा तारांबळ उडायची. हे पहा, बुद्धी ज्यावेळी आपली खूप म्हणजे सकाळपासून ज्यावेळी त्याचा वापर होत जातो त्यावेळी संध्याकाळी ती स्लो डाऊन होत जाते. तर माझं एक म्हणणं काय आहे, जी गोष्ट तुमच्या कन्सिस्टंट तुमच्या अभ्यासातून विसरून जाते, मॅथ्स रिझनिंगचे फॉर्म्युला किंवा ट्रिक्स असतात किंवा मराठी इंग्लिशचे, हे तुमच्या कुठला तरी स्टडी टेबल असेल किंवा आपलं जे जवळ असेल हे असेल. फॉर एक्झाम्पल मी पाडेपाठ करण्यासाठी आहे ना माझ्या स्टडी टेबलच्या समोर पाड्यांचं असं हे लावून ठेवलं. कधी असं मागं टेकून जर असं आपण जर असं आपण टेकलो तर ते चालता बोलता आपले 2 मिनिटात 3-4 पाढे आपले पाठ होऊन जातात. तसंच तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टच्या बाबतीत केलं पाहिजे. सकाळी थोडेसे अवघड सब्जेक्ट घ्या, दुपारी थोडेसे मॅथ्स रिझनिंगचे सब्जेक्ट घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचा तो झोपेच्या वेळी उठल्याच करता येईल. आणि संध्याकाळी असे सब्जेक्ट घ्या की तुम्हाला ते रोजचे येत आहेत, त्यातलं तुम्हाला फक्त जस्ट वाचायचं आणि त्यात व्हॅल्यू ऍडिशन केलं पाहिजे. तर ह्या पद्धतीने आणि 7 सब्जेक्ट कसे घेतले पाहिजे ते तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला कुठला सब्जेक्ट अवघड जातोय, कुठला सब्जेक्ट सोपा जातोय हे तुमच्यावरती. अवघड वाटणारा सब्जेक्ट मग तो 3 मार्काचा असो नाही तर 8 मार्काचा असो, तो तुम्ही सकाळीच घ्यायला हवा. त्याच्यावरती थोडंसं काम तुम्ही जास्त केलं पाहिजे. कन्सिडरिंग दिस की बाकीचे सब्जेक्ट पण इग्नोर नाही झाले पाहिजे. कुठलाच टॉपिक आणि कुठलेच सब्जेक्ट हे तुमचे ऑप्शनल जायला नको आहेत. चालेल सर. सो आपण करंट अफेअर्स मार्क्स येत नाहीत. आता एक ओव्हरऑल सगळंच आपण समअप करूयात आणि मग शेवटी सर बोलतील. तेव्हा मग सगळ्यांनी आपला आपला व्हिडिओ ऑन करायचा आहे आणि आत्ताच शक्य असेल तर आत्ताच करू शकता. मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांनी करा. ज्यांना काही खूपच जास्त अडचण आहे, पैखान्यामध्ये बसलेत किंवा अजून काही कुठे असतील तर त्यांनी करू नका. फक्त बाकीच्यांना शक्य आहे, त्यांनी लायब्ररी वगैरे बसले असतील त्यांनी ते करा. ओके. सो समअप करताना सगळ्यात आधी तर हे सांगायचं आहे की एक गोष्ट, तुम्ही जर मेन्सची तयारी करताय किंवा प्रिलिम्सची आता 25 ऑक्टोबरला जरी विचार करताय तरी देखील तुम्हाला मराठी इंग्रजी आत्ता सुरू करायचं आहे. सकाळच्या टायमिंग मध्ये करा, दुपारच्या करा, काही हरकत नाही. एक 2 ते 3 तास. जर तुम्ही फक्त प्रिलिम्सला असाल तर 2-2.5 तास द्या. ओके. जर मेन्सचे असाल 5 डिसेंबरचे किंवा 27, म्हणजे तुमचा अभ्यास आहे 25 ऑक्टोबरचा ऑलरेडी, तर चांगले 3-3.5 तास द्या. जी पेपर 1 साठी, मराठी इंग्रजीसाठी. त्याच्यासाठी तुम्हाला जर स्वतःला वैयक्तिक करायची इच्छा नसेल तर सकाळी 10 ते 11च्या आसपास, 10 ते 11 आपण व्होकॅब्युलरी घेतोय, पीवायक्यू प्लस व्हॅल्यू ऍडिशन, आणि दुपारी 2 ते 4 इंग्रजी ग्रामर घेतोय. हे तुमचा पेपर 1च्या बाबतीत झालं. आता राहिली गोष्ट जीएसचा. तो 3-3.5 तासाचा अभ्यास झाल्याच्यानंतर जीएसचा विषय घ्या. कोणताही एक तुम्ही सुरू करा. तुम्हाला जो कोणता अवघड वाटतोय तो अनालिसिस करून स्वतःचं. सायन्स टेक मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचं असतं तर सायन्स टेक सुरू करा. तो लेक्चर करत असाल, कोणाचे नोट्स वाचत असाल किंवा स्वतः अभ्यास करत असाल, व्हॉट एव्हर इट इज, ते केल्याच्या नंतर संध्याकाळचं सेशन कशाचं ठेवायचंय, एक 2.5 ते 3 तासाचं, 2.5 तास तरी ऍटलिस्ट, पीवायक्यू अनालिसिसचं. सर म्हटल्यासारखं पेपर घेऊन करा, वेगवेगळे टॉपिक्स येतील. ओके. किंवा मग तुम्हाला जर काहीच अभ्यास नसेल तर मग 21,000 घेऊन सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज करा. तुमचा ऑलरेडी अभ्यास झालाय तर मग तुम्ही शिफ्ट होऊ शकता डायरेक्ट पेपर धरून, कारण तिथे तुमचं माइंड जे टप्पे खात खात पुढे जायचं आहे वेगवेगळ्या सब्जेक्टवरती, तर त्याचं काम होईल तिथे. ओके. किती विषय केले आपण आता? एक भाषा विषय, दुसरा जीएस करतोय आणि त्याचा अनालिसिस करतोय पीवायक्यूचं. भाषा विषय करताना तिथंच पीवायक्यू पण आहे बरं का, भाषेचं. तिसरी गोष्ट आहे करंट अफेअर्स. मिनिमम सर म्हटल्यासारखं मॅथमॅटिक्स आणि ते 2-2.5 तास तुम्हाला द्यायचे, मॅथमॅटिक्स आणि करंट अफेअर्सला पकडून. आता मॅथ्सच्या बाबतीत सगळ्यांचा प्रश्न असतो की सर क्लास खूप मोठे मोठे असतात, क्लास करणं होत नाही. तर काय करायचंय, पेपर घ्या, 20 मिनिटामध्ये पेपर सोडवा. प्रश्न आहेत 20-22 जे काही 20 मिनिटामध्ये सोडवायचं. 3 कॅटेगरी करायच्या. एक लगेच सुटलाय 1 मिनिटाच्या आत, दुसरा 1 मिनिटापेक्षा जास्त लागलाय, 1.5 मिनिटं 2 मिनिटं लागलेत, आणि तिसरा सुटला नाही वेळ देऊन सुद्धा. आता जो 2 आणि 3 कॅटेगरी आहे ना, त्याचे टॉपिक लिस्ट आउट करा 5 मिनिटामध्ये
आणि ते जे 2 तास म्हणतोय पुढचे, त्या 2 तासामध्ये त्या टॉपिकवरचं तुम्ही युट्यूब करा किंवा कोणाची बॅच घेतली असेल तर तो स्पेसिफिक टॉपिक करा. असं करत करत गेलात ना, पुढे 70-80 दिवस आहेत, मेन्सला 100-1 दिवस आहेत, तर खूप सारे टॉपिक आणि त्यांचे प्रकार होतील तुमचे करणं. आणि स्पेसिफिक गोष्टींवर होतील ज्याच्यावर तुम्हाला जमत नाही. अदरवाईज काय होतं, तुम्ही तेच तेच करत राहणार आहात. बॅच लावली, पहिल्या धड्यापासून दुसऱ्या धड्यापर्यंत सगळं तेच करताय. आम्हाला व्हायचं की मराठीचं सुरू करताना वर्णमाला सुरू करायचो, संधीपर्यंत झालं आमचं, जिरून जायचं. तर आता आम्ही काय करतो की समास केला किंवा संधी केलं किंवा अजून काय अलंकार वगैरे थोडंफार बघितलं, असं वेगवेगळ्या गोष्टी करत जातो जे आपल्याला येत नाही. हे झालं. मॅथमॅटिक्स करायचंय, करंट अफेअर्स करायचंय, पीवायक्यू अनालिसिस. माझ्या बऱ्याच विद्यार्थी करतात की डेटा लिहिणं खूप चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला बसून करताय लायब्ररीमध्ये तर अशा पद्धतीने जाऊ शकता की एक टॉपिक घेतला. मी एकदा एक उदाहरण देऊन सांगतो सरळ, की तुम्हाला एक साधा प्रश्न आलाय उत्पन्नाचा. बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑन कॉलही बोललोय मी हे. उत्पन्नाचा प्रश्न आला तर आता जो आला होता की काय पद्धत आहे, ते प्रवाह आहे का साठा आहे, म्हणजे काय उत्पन्नावर प्रश्न आलाय, राईट. सो आपल्या डेटामध्ये काय सांगितलं, देसले सर असू द्या, कोळंबे सर असू द्या किंवा आपणच्या नोट्स असू द्या, की उत्पन्नाच्या देशाचं उत्पन्न मोजण्याच्या 2-3 पद्धती आहेत. उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत. लिहून टाकलं पटपट, त्यांचा फॉर्म्युला लिहून टाकला. जीडीपी, एनडीपी, जीएनपी, एनएनपी मधला तो डिफरन्सिएशन कसा करत जातो आपण, तो चार्ट आहे, चौकोन आहे ना, फिरतं. त्याच्यानंतर जीडीपी जो मोजतो आपण, बेस इयरला मोजल्याच्या नंतर काय म्हणतात, विदाऊट करंट इयरला मोजल्यावर काय म्हणतात. त्यांचे जे बेस इयर आहेत ते कोणत्या समितीने दिल्यात आत्ता रिसेंटच्या, राईट. एका प्रश्नावरून एवढा डेटा तुमच्या एवढ्याशा एका पानावरती लिहून टाकला. हे एका प्रश्नाचं, याच्यावरती पुढचे 10-15 प्रश्न सुटतात. आणि तुम्ही जे म्हणता ना की रिव्हिजन करायचंय, एक विषय मला 3-4 तासात कसा करू, तुमची जेव्हा डायरी तयार होते ना, छोट्या छोट्या ह्या डायऱ्या आहेत, ओके. हे माझी आता ही कशाची आहे, पॉलिटीची डायरी आहे. ही डायरी करायला मला किती 2-3 तास लागतील, राईट. अशा स्वतःच्या डायरी जर तुम्हाला आत्ता वेळ असेल, करू शकत असाल तर करा. जर तुम्हाला एवढं आता होत नसेल तर मग सरळ तुमची जी कोणती पद्धत होती ती करत राहा कंटिन्यू, आणि मग जसा स्कोर येत होता तसा येत राहील कंटिन्यू. ओके. हे एवढं फिक्स आहे. प्रमोशनसाठी साधी सिंपल गोष्ट, एक ऍडव्हर्टायझिंग पण सरांच्या ह्याच्याने, काय म्हणतात, परमिशनने, की सायन्स टेकच्या बाबतीत मागच्या 2-3 वर्षापासून आपण जे घेत आलो ते येत्या प्रत्येक एक्झाम मध्ये रिफ्लेक्ट झालेलं आहे. जे प्रश्न येत्या एक्झाम मध्ये येतील असे वाटतात ते सुद्धा रिफ्लेक्ट झालेले आहेत. आयसीटी रिमोट सेन्सिंगच्या बाबतीत प्रॉपर एक 20 तासाचा आधी लेक्चर, त्याच्यानंतर तुम्हाला 25 ऑक्टोबर नंतर करण्यासाठी ऑलरेडी रेकॉर्डेड आहे 9 तासात रिव्हिजन, त्याच्यानंतर एक्झामच्या तोंडावरती 5 तासात रिव्हिजन. सो एक 3 वेळेस रिव्हिजन, आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः वर्कबुक भरताय. सो 4 टप्प्यामध्ये आयसीटी रिमोट सेन्सिंग संपतं. सर थोडंसं अजून एक, बोर होऊ नका हो. फक्त. जनरल सायन्स, हा हा, जनरल सायन्सच्या बाबतीत तुम्ही लेक्चर करताय, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुऑलॉजी, हायजीन, तर याच्यासोबत रोजच्या रोज 17 पासून 24-25 पर्यंतचे जेवढे पेपर झालेले आहेत गट ब आणि क चे, त्याचं पीवायक्यू अनालिसिस केलेलं आहे पेपर वाईज. मग तुम्ही शिकताना एकच शिकताय कोणता तरी लाईट टॉपिक शिकलात त्या दिवशी, पण संध्याकाळी जेव्हा तुम्ही ते 2 तासाचं, आता एक 15 प्रश्नांचा पेपर अनालिसिस 2-2.5 तासाचा आहे माझा, तर त्या 2-2.5 तासामध्ये 15 टॉपिक कव्हर होतात, कारण 15 प्रश्न वेगवेगळे. कळतंय. सो तुम्ही कंटिन्युटी जेव्हा राहते ना तुमची, तर रिपिटेशन कशावरती होत आहेत हे कळतंय. सगळ्यात बेस्ट फॉर्म्युला आहे तो पीवायक्यू अनालिसिसचा. मागे बॅच वगैरे करो न करो पोरगा, पण पीवायक्यू अनालिसिस स्वतः करा किंवा मग डायरेक्टली सायन्सचं आहे माझं तर ते वापरू शकता. आयसीटी रिमोट सेन्सिंगसाठी प्रॉपर 150 प्रश्नांची टेस्ट सिरीज केली आहे, ओके, ज्याच्यामध्ये पीवायक्यू प्लस ऍडिशन आहे ते, तर ते फॉलो करा. सो असा एक कॉम्बिनेशन आहे. सध्या रक्षाबंधनचं सर्व बहिणींसाठी आणि त्यांच्या भावांसाठी 35% डिस्काउंट देखील आहे, ते तुम्ही फॉलो करू शकता. याच्यात बोनसमध्ये काय काय, बोनसमध्ये ते असतं ना, आता सध्या एआयच्या बाबतीत 10x मिळेगा, 10x मिळेगा, तसं येते. पॉलिटी रिव्हिजन करून घेतलेलं आहे कम्प्लीट. इकॉनॉमिक्ससाठी तुमचं बजेट सर्वे रिव्हिजन करून घेतले, 10-12 टॉपिक्स महत्वाचे रिवाइज करून घेतले देसले सरांच्या पुस्तकातून. आत्ता किती 11:30 ते 1च्या आसपास जॉग्राफी जो नॉन ट्रॅडिशनल जाणार आहे आणि ट्रॅडिशनल जो आहे तो रिव्हिजन होतोय. त्याच्या रेकॉर्डिंग सुद्धा त्या बॅचमध्ये ऍड होत आहेत. दुपारी इंग्रजी होतंय, सकाळी व्होकॅब्युलरी होते. सो हे फक्त सायन्सची बॅच नाहीये, ओव्हरऑल कॉम्बिनेशन आहे. अदरवाईज मला काही म्हणजे असं हे लागलं नाही, एवढं लागलं नाही फक्त सायन्सची बॅच देऊन माझ्या बॅचचा पोरगा एसआर झाला किंवा एसटीआय झाला म्हणायला. उद्या परवा आता जेव्हा साजिद येईल तेव्हा तोही बोलेल की लाईव्ह सेशनचा काय फायदा झाला त्यांना वगैरे. सो हे करा. बाकी सर मी ओव्हर टू यू करतो की एक तुम्ही आता समअप करा तुमच्या पद्धतीने. ओके.
मी खूप जी. बोलतोय मार्केटिंग. हो, हो. चल. एक गोष्ट मला एक आवर्जून सांगायची वाटली सध्या, सायन्स आणि हे जे आपले नॉन कन्व्हेन्शनल सब्जेक्ट आहेत. अ, आवाज येतोय माझा सगळ्यांना? एक थंब करा वगैरे. ओके, हा जी. अ, एक मला एक गोष्ट म्हणजे एक हायलाइट करायची वाटली. आजकाल खूप सारे फॅकल्टी आहेत, त्यांच्या ग्रुपवरती ते क्वेश्चन टाकतायत. खूप म्हणजे असं म्हणजे डीप काढण्याच्या मार्गामध्ये सायन्सचे डीप क्वेश्चन येतात, आयसीटी, रिमोट सेन्सिंगचे. आणि आपण कधी कधी सहज असं बोलून जातो की यार असलं कुठं येतंय का. ओके, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे म्हणून सांगतोय. ज्याला ज्याला जसं जसं लागू होईल. गडबला हिप्पो कॅम्पसचा एक क्वेश्चन आलेला. ओके, पाणघोडाचा क्वेश्चन आलेला. तो क्वेश्चन आय गेस सरांच्या त्या क्वेश्चन जे येतात ते पडतात त्यामध्ये तो क्वेश्चन झालेला आहे तो. आणि मी असंच ज्यावेळी त्यांच्या ज्या नोट्स वाचत होतो व्हॅल्युएशन साठी, स्टार्टिंगला बघून असं वाटलं की एवढ्या सगळ्या डीप गोष्टी येतात का, एवढ्या सगळ्या डीप गोष्टी येतात का. 15 क्वेश्चन पैकी 12 क्वेश्चन जर तुमचे ट्रॅडिशनल येत आहेत, 3 क्वेश्चन जर तुमचे वरचे येत आहेत, 3 मधला जर तुमचा एकही क्वेश्चन माग पडला जातोय, तर तुम्ही आहे ना पोस्टच्या शर्यतीतून तुम्ही बाहेर जात आहात. त्यामुळे कुठलीच गोष्ट ही अशी येते का, अशी येणार आहे का, एवढा अवघड कुठं असतं. तुम्ही हे प्रेडिक्शन सोडून द्या, कारण की एमपीएससी सध्या अनप्रेडिक्टेबल वे चालत चाललेली आहे. आणि तुम्हाला त्या प्रत्येक क्वेश्चन साठी तुम्हाला हे 100% रेडी राहणं हे भाग आहे. कारण की ज्यावेळी एक क्वेश्चन निगेटिव्ह मध्ये जाऊन तुमचे ज्यावेळी 0.25 जातात आणि 0.25 ने जर तुमचं एक मुलगा वरती असतो त्याचं सिलेक्शन होतं आणि 0.25 ने तुमचं होत नाही ना, त्यावेळी तुम्हाला कळतं की ह्या डोळ्यासमोरूनच गेलेला. थोडस 1-2 मिनिटं तुम्ही वाचला असतं तर आपला एक क्वेश्चन रेडी झाला असता. माझं हे आवर्जून प्रत्येकाला हे, तुम्ही कुठल्याही टेलिग्राम चॅनल वरती तुम्ही जॉईन असाल, क्वेश्चन येतात ना, जस्ट तुम्हाला येतोय ना, तर ठीक आहे, तुम्हाला येतोय तर तुम्ही क्लिक करा, उत्तर बघा आणि थोडंसं एक्सप्लेनेशन वाचून घ्या. ह्याच्यामध्ये डेली तुमचे 100 क्वेश्चन्स आहेत ना, एक्स्ट्रा क्वेश्चन हे तुमचे सॉल्व्ह केले जातात. अननोईंगली हे तुमचे प्रश्न हे तुमचे सॉल्व्ह केले जातात. तर हे चालता बोलताचा जो उपक्रम मी केलेला आहे तो तुम्ही आवर्जून केला पाहिजे. मॅथ्स रिजनिंग साठी तुम्ही एक चांगलं लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे आवर्जून त्याला तुम्ही वेळ काढून लक्ष दिलं पाहिजे. राहिली गोष्ट मल्टिपल रिव्हिजन आणि मल्टिपल क्वेश्चन सॉल्व्हिंगनेच तुमचा क्वेश्चन कडे बघण्याचा दृष्टिकोन हा चेंज होणार आहे. त्यामुळे मल्टिपल क्वेश्चन सॉल्व्हिंग करा, मल्टिपल पेपर पेपर क्वेश्चन सॉल्व्ह करा. एवढे केले तर चालतील का, तेवढे केले तर चालतील का. तुम्ही पास झाल्यावरती एक बी नका करू, पण त्याच्या आधी जेवढे करता येतील तेवढे करा. मला एकच सांगायचं. त्यामुळे आणि मी अभ्यासाची वेळ माझी किती आहे, अभ्यासाची वेळ, जर तुम्ही 5 तासात पोस्ट काढत असाल तर तुम्ही 5 तासच करा. जर तुम्ही 10 तास करून सुद्धा जर तुमच्याकडनं पोस्ट निघत नसेल तर 12 तास करा. हे माझं तुम्हाला आता मला हे म्हणजे 4-5 चेहरे दिसतायत ते समोर. तर मी म्हणजे ऍटलिस्ट त्यांना तेच सांगेन, आता ते सगळे अभ्यासिकेमध्ये फसलेले आहेत. अजून एक चेहरा आलेला आहे. तर अभ्यासिकेत बसताना तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत तुम्ही जेवढं कन्सिस्टंट तुम्ही जर इनपुट देऊ शकाल तर हे चालता बोलता. आणि माझं एक म्हणणं आहे की मित्र मंडळी ही असली पाहिजे, सोबत जाणारी ही असली पाहिजे. माझी सुद्धा म्हणजे माझी मित्र मंडळी अशी होती की मी दिसलो जसे साखरेला मुंग्या लागायच्या तशी मित्र मंडळी असायची. पण जर तुम्ही अभ्यासामध्ये जर तुमचं डेडिकेटेड किंवा सेल्फ ओरिएंटेड असेल तर तसंच राहू द्या. फक्त मित्रांमध्ये थोडंसं हेल्दी कॉम्पिटिशन असू द्या, की बाबा हा त्याचंही होऊ दे, माझंही होऊ दे. त्याचंही झालं की मलाही आनंद होईल, माझं झालं की त्याला आनंद होईल. फक्त मग तुमचं जे शेड्यूल आहे, स्वतःचं शेड्यूल आहे, त्याला मित्रांमध्ये हॅम्पर होऊ नका देऊ. की तुमची जर संध्याकाळची 5 ते 6 ची वेळ तुमची जर चहा पाण्याची जर आहे आणि त्या चहा पाण्याच्या वेळेमध्ये जर तुम्ही वोकॅब करत असेल, तर तुम्ही त्यावेळी मित्रांना थोडंफार तुमच्या वेळेनुसार तुमच्या कन्व्हिनियन्सने तुम्ही जर अवॉइड करता आलं तर ते तुमच्याकडनं. कारण की सेम कॉम्पिटिशन मध्ये आता शेवटचे आपले 3-4 महिने राहिलेले आहेत आणि माझं एक सगळ्यांना कळकळून विनंती आहे. कळकळून म्हणजे अगदी कळकळून. त्या दिवशी उमेश कुदळे सर पण भेटलेले होते, आकाश सर पण त्यावेळी होते. त्यांनी बोलले की सर तुम्ही गट ब आता तुम्ही पास झालात, तुम्ही ह्या चक्रव्यूह मधनं सुटलात. ते का असं म्हणले,
स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. काल तुम्ही राज्यसेवेचं सुद्धा तुम्ही मेरिट बघितलेलं आहे. मेरिट किती वरच्या लेवलला चाललं आहे. गट क चं लिपिक टंकल लेखकचं मेरिट हे 150च्या आसपास चाललेलं आहे. तर एकतर आपल्याला अभ्यासामध्ये आपली कन्सिस्टन्सी वाढवली पाहिजे. 100% इनपुट दिलं पाहिजे. मल्टिपल रिव्हिजन्स केल्या पाहिजेत. मल्टिपल नंबर्स ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजेत. असा पेपर येतो का, तसा पेपर येतो का, हे बोलणं तुम्ही पहिलं सोडून द्या. असा पेपर येतो, तसा पेपर येतो, मागचे 2 वर्ष कसा कसा येतो, ते जे विद्यार्थी अभ्यास करून जातात त्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही क्वेश्चन टेस्ट सिरीज पण तुम्ही सिरियसली घ्या. आणि जर तुमच्या आसपास जर प्रत्येक वेगवेगळ्या क्लासेसच्या जर ऑफलाईन टेस्ट सिरीज अवेलेबल असतील, तर माझा तुम्हाला एक वैयक्तिक ओपिनियन राहील की तुम्ही ऑफलाईन टेस्ट सिरीज सोडवा रादर दॅन घरी प्रिंट आणून सोडवण्यापेक्षा. कारण की एक गोष्ट म्हणजे सगळ्यांना, माझ्या मित्रमंडळींना माहित होती. मी राहायला नवी मुंबईला होतो. मी ऑफलाईन टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी पुण्याला मी जायचो. सकाळी 5 वाजता उठायचो, 5:30 ची बस पकडायचो, पुण्याला जायचो, तिथून बाईक घ्यायचो, टेस्ट सिरीज सेंटरला सदाशिव पेठेत जायचो, पेपर द्यायचो, 2 पेपर सोडवायचो. मध्यंतरी प्रिलिम मेन्स वगैरे हे 2 पेपर असायचे. पेपर सोडून मी रिटर्न घरी यायचो. का? ऑफलाईन टेस्ट सिरीजचं जे महत्व आहे ते ऑफलाईन टेस्ट सिरीज पेपर देऊनच तुम्हाला कळतं. कारण की ज्यावेळी तुम्ही पेपर सोडवत जाता, तुमचं एक कॉन्शियस माइंड आहे ना, एक डेव्हलप होत जातं. ह्या वेळेला मला हे करायचंय, ह्या 30 मिनिटं झालेत मला हे करायचंय. आणि एक्झामच्या पेपरमध्ये ना तुमचं स्वतःचं माइंड तुमच्या हातात नसतं, पण जे तुमचं सबकॉन्शियस माइंड असतं ना, ते कुठली तरी एक ऍक्शन करून जातं, ज्याची तुम्हाला अंगवळणी, ती तुम्हाला सवय पडलेली असते आणि ती तुम्हाला ती तिथे हेल्पफुल होऊन जाते. ह्याचा सगळ्यात जास्त फायदा हा ज्यावेळी आपले शेवटचे 20 क्वेश्चन मॅथ्स रिजनिंगचे सोडवायचे असतात, त्यावेळी ह्याचा फायदा खूप होऊन जातो. कारण की तुम्ही जीएस सोडवलेला असतो, तुम्ही मॅथ्स कडे शिफ्ट होता, तुमचं इंजिन गरम झालेलं असतं, पण एखादा प्रश्न जर अडकला, तुमचे जे क्वेश्चन, जे तुम्ही एवढे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत आलेला आहात, त्या सॉल्व्ह करत असताना जर तुम्ही जी मेथड वापरता, तीच तुमची एक्झाम मध्ये डेव्हलप होऊन जाते आणि तिकडे तुम्हाला मार्क्स येऊन जातात. त्यामुळे टेस्ट टेस्ट सिरीज सिरियसली सॉल्व्ह करा. आणि एक कळकळीची विनंती ही होती की शेवटचे 3 महिने राहिलेले आहेत. हा खूप सुवर्ण चान्स आहे, जो तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्यांनी हा स्किप केला नाही पाहिजे. आशुतोष आहेत, माधुरी मॅडम आहेत, रमेश सर आहेत, अजून अजून स्नेहल मॅडम आहेत. ओके, तर ह्यांना मला म्हणजे एकच सांगायचं आहे की अभ्यास करताय तर झोकून देऊन अभ्यास करा. एवढ्या छान छान पोस्ट आहेत, तलाठीचे आहेत, सहाय्यक सरकारी अधिकारी श्रेणी 1 आहे, सहाय्यक उद्योग अधिकारी आहेत. हे चान्स पुन्हा म्हणजे येणार नाही. आणि 2027 ची मी करेन ह्या गोष्टी तुम्ही सोडूनच द्या. महत्वाची गोष्ट तुमच्या काय म्हणतात ते जनरल स्टडीज मध्ये आकाश सर तुम्हाला इंग्लिश व्होकॅब्युलरी किंवा मराठी व्होकॅब्युलरी हे पण तुमचे जे मिसलेनियस सब्जेक्ट आहेत ते पण तुमचा अभ्यास करतात. चालता बोलता तुम्ही ऐका, कानावर पडला सब्जेक्ट तो तुमचा इम्प्रूव्ह. ऐकून जर एखादं जर व्होकॅब्युलरी तुमच्या कानावर पडली, तर ती तुम्हाला पाठ आहे, तर तुमचं नुकसान नाही होणार आहे. ती तुमच्या अशा वेळेत होऊन जाते. जसं तुम्ही इंग्लिशला टाइम मॅनेजमेंटचं सांगितलं ना, इंग्लिश ज्यावेळी तुम्ही सोडवतात ना, मराठीपेक्षा, मी हे पुन्हा एकदा लाईव्ह सांगतो, मराठीपेक्षा इंग्लिशचा पेपर ना कमी वेळात सुटतो. कारण की इंग्लिशला एक आहे ना, एक असं आहे ना, काय म्हणतात, एक साचा बसलेला आहे. ह्याच्यामध्ये प्रश्न बसला, इज सब्जेक्ट बघायचा, वर्ब बघायचा, ऑब्जेक्ट बघायचा, त्याच्या साचेमध्ये प्रश्न सगळे सुटतात. त्यासाठी तुम्हाला मल्टिपल क्वेश्चन सॉल्विंग ही तुम्ही केली पाहिजे. कुठल्याही क्लासेसची करा, मी कुठलीही बॅच तुम्हाला रेकमेंड करेल, पण तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन मल्टिपल सॉल्व्ह करा. कधी? पीवायक्यू झाल्यानंतर, कारण की प्रत्येक प्रश्नाला हा पीवायक्यू चा टच असतो. बाकी जर तुम्हाला ऍडव्हान्स इंग्लिशचं थोडं असेल तर एखादी क्लासेस लावा. शाश्वत अकॅडमीची टेस्ट सिरीज आहे, ती तर बेस्टच असते, त्यात काय वादच नसतो, ते करा तुम्ही. अशा गोष्टी आहेत. फक्त 2027 डिसेंबरला तुम्ही पेपरानंतर आल्यानंतर तुम्ही स्वतःला एकच गोष्ट सांगितली पाहिजे की ह्यातून मला काहीतरी मिळतंय. बेस्ट मिळू द्या, पण काहीतरी मिळतंय ह्याची शाश्वती तुम्ही स्वतःला द्या. त्यासाठी इथून पुढचे 3 महिने राहिलेले आहेत, ते तुम्ही मेहनत केली पाहिजे. आणि काही अडलं तर आकाश सर तर आहेत. तुम्हाला वैयक्तिक काही अभ्यास तर तुम्ही सगळंच करत आहात, पण थोडस
टाइम मॅनेजमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, ह्या जे काही जर तुम्हाला गरज पडली तर तुम्ही मला कधीही अप्रोच करू शकता. आपण त्यावरती एक डिटेल डिस्कशन करू. रयत इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम लावला पाहिजे का? 100% लावा. तुमचं जर सगळं शेड्यूल झालेलं आहे हे पहा. रयत इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम आहे, ओके, परत जे काय रिस्ट्रक्चर प्रोग्राम आहे, हे कुणी करावा ज्याचा अभ्यास आहे ना. एखादं बुक वाचून 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 स्टॅग्नेशन आलं. आता मला सगळं पाठ आहे, मला जिल्ह्यातले तालुके कुठे हे पाठ आहे तिथे पाठ आहे, आता मला फक्त व्हॅल्यू एडिशन पाहिजे. जर प्रश्न फसला, प्रश्न लयच उलटा पालटा आला, तो सुद्धा मला टॅकल करता आला पाहिजे. त्या व्यक्तीने हे प्रोग्राम लावावे. हे तुमची कुठली बॅच नाहीये. हा जसं मोबाईल चार्जिंग आपण लावतो, 70-80% पर्यंत मोबाईल एकदम फास्ट चार्जिंग होऊन जातो. 80 पासून 100 पर्यंत तो स्लो डाऊन होत जातो. स्लो डाऊन का होत जातो? त्याची जी ओरिजिनल कॅपॅसिटी असते ती 80 ते 100 मध्ये दडलेली असते. मग जर तुमची ओरिजिनल कॅपॅसिटी जर तुमची बूस्ट करायची असेल तर हे असले प्रोग्राम 100% लावले पाहिजे. आणि आकाश सरांनी एक मध्यंतरी एक ते एसटी एसटीएमएल चं स्टार्ट केलं. सर आकाश सर, ते तुम्ही पुन्हा एकदा स्टार्ट करा. एक अट्रॅक्टिव्ह वे मध्ये अभ्यास कसा असतो ना, त्या एचटीएमएल वरून म्हणजे मी तरी शिकलो. बसल्या बसल्या अर्धा वेळ काढायचा, संपूर्ण तुमचा एक टॉपिक रिवाइज होऊन जातो. त्यामुळे थोडस हे 3 महिने स्वतःला सेल्फ कंट्रोल करा. परत तर एकदा तुम्ही ऑफिसर झालात की ते काय असतं ते माझ्यापेक्षा तुम्हाला कोण म्हणजे वैयक्तिक चांगल्या प्रकारे सांगू शकणार नाही. शेवटी तुमच्याकडे रोल मॉडेल आहेतच, त्यासाठी मी माझ्या स्क्रीनला हे लावून ठेवलेलं होतच. जर फॉलो करायचं असेल तर मेहनतीने आणि म्हणजे ना काय म्हणतात, आपल्या इनपुट मधून त्यांना फॉलो केलं पाहिजे. फक्त माझ्या बुक वरती आहे आणि त्यावरती 1 इंच धूळ पडलेली आहे असं नका करू. फॉलो करायचं असेल तर आपल्या कर्मातून करा, आपल्या मेहनतीतून करा. ओके, मला हेच मी सांगेन आणि आकाश सरांकडे हँडओव्हर करेन. म्हणजे सुरुवात झाल्यापासून तुमच्या चेहऱ्यासोबत तो चेहरा दिसतच होता आणि तेव्हाच हो. कळालं की तुम्हाला पुढे या सरकारी नोकरीमध्ये कोणत्या डायरेक्शनने काम करायचं हे आम्हाला दिसतच होतं. जी बिकॉज जी आपण चूज करतो, म्हणजे स्वतः जी. चॉईसेस असतात, ऑलवेज चॉईस असते आपल्याकडे. मी एक गोष्ट स्टार्टिंगला सांगितली की ज्या ज्या व्यक्तींना, ज्या विद्यार्थ्यांना, आता माझ्या वयातल्या व्यक्तींना विद्यार्थी बोलणं ही थोडीशी चुकीची गोष्ट राहील. पण जेवढे आपण ऍस्पिरंट्स आहोत, ज्यांना ज्यांना लवकर सक्सेस भेटलं, आता तुम्ही बातमी सगळेच जण बघतात, व्हॉट्सअप सगळ्यांकडे, सगळं सगळ्यांकडे लवकर सक्सेस भेटलं म्हणजे हे जनरलाइज नाही म्हणता येणार. पण मी एक सांगतो, लवकर सक्सेस भेटलं की थोडीशी मस्ती पण लवकर येते. थोडं आयुष्याने आहे ना धक्के मारून मारून, अनुभव देऊन देऊन सक्सेस फिरलं ना, की इमानदारीत काम कसं करायचं आणि कसं करायचं हे ती गोष्ट समजून जाते. बरोबर. त्यामुळे 21व्या वर्षी नोकरीला लागून मी कोणालाही, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, मी कोणालाही टार्गेट करत नाहीये. आपलेच बंधू मित्र जे आपले सगळे बातम्यांमध्ये धडकतात, तो इकडे सापडला, तो तिकडे सापडला, 15,000साठी सापडला, 25,000साठी सापडला. ह्या गोष्टी आयुष्यात जर घडायच्या नसतील तर एकतर पहिले आयुष्याने खूप धक्के दिले पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव होणार. अदरवाईज समोरच्याच्या धक्क्यातून तुम्ही शिकला पाहिजे. जर हे दोन्ही धक्के खाऊन पण जर माणूस जर तीच गोष्ट करत असेल तर त्याला म्हणजे त्याला न बोललेलंच चांगलं. त्या दिवशी कुदळे सरांनी एक स्टेटमेंट केलं होतं, काय मर्सडीज वाल्याला सोडायचं नाही आणि सायकल वाल्याला नडायचं नाही. हा, मर्सिडीज वाल्याला सोडायचं नाही आणि सायकल वाल्याला मिळायचं. म्हणजे आपली सिस्टीम काय आहे ते प्रत्येकाला माहिती आहे. इथे प्रत्येकालाच म्हणजे तो अभ्यासाचा विषय नाहीच आहे. पण आपण त्यातलं एक चांगलं भागीदारी होण्याचा आपण सगळ्यांनी 100% प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या- त्यामध्ये भागीदारी करण्यासाठी आधी आपण अभ्यास करून आपल्या स्वतःच्या मध्ये ती भागीदारी आपण कम्प्लीट केली पाहिजे. तरच आपण समाजाप्रती काहीतरी देण्या इतपत आपण कॅपेबल होऊ शकू. जसं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उशिरा का होईना मी झालो. आमचे लिजंड पार्टनर आहात सर तुम्ही. कंटिन्यू राहा. त्याच्यानंतर पुन्हा भेटूयात. बाकी मला सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, आता शेवटचा सेगमेंट आहे, तर जेवढं होईल तेवढ्या सगळ्यांनी आपला व्हिडिओ ऑन करायचा आहे प्रत्येकाने. ओके.
आय जस्ट वेट फॉर अ सेकंड. करा सगळ्यांनी. आपण सरांना शुभेच्छा देऊयात. आणि जर तुमचा काही खरंच अजून प्रश्न असेल तर मग घेऊयात, किंवा मग अजून आता पुन्हा असणारच आहेत सेशन. सर पण तुम्ही जे म्हटलात की आपल्याला एखादं पेपर अनालिसिसचं सेशन घ्या, तर सरांना मी तसं सांगेन, एखादा दिवस देईन, त्यांचा टाइम बघून आपण करूयात. ओके. सो रिक्वेस्टिंग एव्हरीवन, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे आपला. जे पेपर सॉल्व्हिंगचं जे क्वेश्चन आहे ते मी अवश्य एक सेशन मी म्हणजे स्वतःकडून घेऊ इच्छेन, की विद्यार्थ्यांना म्हणजे मला एखादा प्रश्न बघितल्यानंतर मी कुठल्या पद्धतीने त्या प्रश्नाकडे बघायचा दृष्टिकोन होता. इव्हन मी खूप विद्यार्थ्यांना आमच्या लायब्ररीमध्ये मी तसं त्यांना गायडन्स सुद्धा केलेलं आहे. तर मी तेच सांगू इच्छितो, म्हणजे जर तुमच्यासारख्या माझ्या मित्रांना, बंधू भगिनींना जर ती गोष्ट अचीव्ह करण्यासाठी जर त्यांना 10 तास लागत असतील, तर मी त्यांना 15 मिनिटांमध्ये त्या गोष्टीचं अप्रोच कसं देऊ शकेन ह्याचा मी 100% प्रयत्न करेन. आणि माझ्याकडे त्या सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक आहेत. तर आपण एक दिवस एखादा पेपर घेऊन मग आपण ते सेशन कम्प्लीट करूया. आणि 100% मी तुम्हाला कुठल्याही पद्धतीची गरज लागली, वैयक्तिक अनुभव सांगा किंवा अभ्यासातलं काही गोष्टी असेल, तर मी अवश्य तुम्हाला हेल्पफुल राहीन. चालेल. थँक्यू सो मच सर. सर्वप्रथम तर तुम्ही विनंतीला मान देऊन आलात आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिलात, याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही म्हणजे इतक्या वर्षांचं मी तुमचा सगळा संघर्ष बघितलेलाच आहे. आणि त्या संघर्षाच्या काळात तुम्ही आम्हाला नेहमी हसवत राहिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि जी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन तुमचं. यावर्षी तुम्ही ती पोस्ट मिळवली. सगळ्या विद्यार्थ्यांकडून टाळ्या वाजवून आम्ही तुमचं स्वागत करतो. अ, आपण आता जे उर्वरित प्रश्न आहेत ना मित्रांनो तुमचे, घेऊयात, अजून घेऊयात. सर येतील, पुन्हा पुन्हा येतील. अ, काय घरचा माणूस आहे तो माझ्या, कधी फोन केला की येऊन जायचं, तर नका घेऊ जी. त्याचा. काही तुम्हाला वैयक्तिक असेल तर तुम्ही सरांकडून किंवा मला वैयक्तिक कॉन्टॅक्ट करून तुम्ही मला विचारू शकता. काय असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सर देतीलच. का मी सर इकडे आता इथे टाकता येईल, आपण हा मग मी मेसेज इथे सेक्शन मध्ये टाकून देता येईल. अरे ओके. मी सगळ्यांना कॉन्टॅक्ट नंबर देतो माझा. ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता. सो सर मेसेज टाकेपर्यंत पुन्हा एकदा, तुमच्या ज्या काही लिंक्स वगैरे आहेत, रेग्युलर लाईव्ह सेशन जे फ्री होत असतात, त्याच्या लिंक या आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीच येत असतात. मेन चॅनल असेल किंवा मुख्यचं चॅनल असेल. पण त्याच्या रेकॉर्डिंग्स मात्र, व्होकॅब्युलरीची रेकॉर्डिंग तर आपण चॅनलवरती टाकून देतो. पण बाकीचे जे लाईव्ह सेशन होतात विषयांचे, त्याच्या रेकॉर्डिंग आपल्या बॅचमध्ये आहेत. सो त्यांचा ऍक्सेस, तो जो काही बोनस सब्जेक्टचा ऍक्सेस आहे तो मिळवण्यासाठी आपली जी मुख्य बॅच आहे सायन्स टेकची, ती जॉईन करा, तुम्हाला त्याचा ऍक्सेस भेटून जाईल. आणि पुन्हा एकदा धन्यवाद सर, खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि जी खूप जी. आनंद झाला तुमच्या या यशाबद्दल. थँक्यू सो मच. बाकीचे पण आहेत तिथे तुमचे सहकारी मित्र. दिसेल का तू? दिसतंय दिसतंय. Okay. चालेल. चालेल सर, ओके. थांबूयात आपण. हा सर, मी बोला. सगळ्यांना कॉन्टॅक्ट नंबर आणि टेलिग्राम आयडी पाठवलेला आहे. म्हणजे ज्यांना जशी नेसेसिटी असेल तसं त्यांनी मला हे करू शकता. येस. चालेल. ज्यांना ओके अजून मिळाला नसेल त्यांनी मेसेज करा, मी पण शेअर करून देईन. ओके. डन. ओके. चालेल. चला. ओके बाय सर. थँक्यू सो ओके. मच. चला. येस.